ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत श्री गणेश पुराण कथा. गजाननाने एक तेजस्वी ब्राह्मणाचे रूप घेतले. तो ब्राह्मण अमरावती त्रिपुराच्या राज्यसभेत प्रवेशला. त्रिपुरासुराने त्याचे स्वागत केले. तो ब्राह्मण म्हणाला, दैत्यराज, मी कलाधर आहे. मी 14 विद्या आणि 64 कलांमध्ये पारंगत आहे. कलाधर रूपी गणपतीने त्याच्या समक्ष स्वकौशल्याने 3 विमाने तयार केली. तो त्रिपुरास म्हणाला, दैत्यराज, या विमानाच्या साहाय्याने तू क्षणार्धात कुठेही जाऊ शकशील. या विमानाचा कोणताही भेद करू शकणार नाही. कोणीही भेद हा करू शकणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, शंकराने जर एकाच बाणाने या 3ही विमानांचा अर्थात पुरांचा भेद केला तर तुला त्या क्षणी मात्र मृत्यू येईल. ती कलाधर निर्मित विमाने आपल्याच मृत्यूचे कारण आहेत हे त्रिपुराने जाणले नाही. ती विमाने पाहून त्याला खूप आनंद झाला आणि कलाधराला म्हणाला, हे विप्रश्रेष्ठ, मी तुझ्यावर प्रसन्न आहे, तरी निशंक मनाने जे हवे आहे ते मागून घे. कलाधर म्हणाला, हे दैत्याधिपती, पूर्वी मी कैलास पर्वतावर गेलो होतो. तेथे चिंतामणी गणेशाची फारच मनमोहर मूर्ती मी पाहिली. ती मला खूप आवडली होती. ती माझ्यापाशी असावी अशी माझी उत्कट इच्छा आहे. म्हणून मला काही द्यायचे असेल तर ती गणेश मूर्ती आणून दे. त्रिपुर म्हणाला, एवढेच ना, मी तुझी इच्छा लवकर पूर्ण करतो. त्रिपुराने दूत पाठवून शंकराकडे चिंतामणी गणेश मूर्तीची मागणी केली. ती शंकराने साप धुडकावून लावली. दूत निराश होऊन रिकाम्या हाताने परतले. हे पाहून त्रिपुराला प्रचंड संताप झाला. त्याने बलाढ्य दैत्यसेनेसह मंदार पर्वतावर चढाई केली आणि त्रिपुरासूर युद्धाला टाकलेला पाहून शंकरही आपल्या सर्व गणांना युद्धाची तयारी करण्यास सांगितले. त्यावेळी गणपतीचे पूजन न करता शंकर युद्धासाठी निघून गेले. बघता बघता दोन्हीकडे वीर एकमेकांवर चढाई करून गेले. तुंबळ युद्ध सुरू झाले. एकाच रणधुमाळी माजले. मंदार पर्वतावर रक्ताच्या नद्यांचा उगम पावला. त्यात वीरांची मस्तके, त्यांची धडे, अवयव वाहताना दिसू लागले. संतापलेल्या त्रिपुराने देवसेनेवर भयंकर शस्त्रांचा प्रयोग केला. देवसैन्य आणि शिवगण हतबल झाले. शंकरानेही युद्धभूमीवर काढता पाय घेतला. या विजयाच्या उन्मादात त्रिपुरसुराने पार्वतीचे हरण करण्याचा निश्चय केला. हे वृत्त कळताच पार्वती भयभीत झाली. ती सूक्ष्म रूपाने आपल्या पिताकडे हिमालयाकडे निघून गेली. त्याने तिला अत्यंत दुर्गम आणि गुप्त स्थानी लपवले. त्रिपुराने मंदार पर्वतावर पार्वतीचा कसून शोध घेतला, पण ती काही हाती लागली नाही. चिंतामणी गणेश मूर्ती मात्र सापडली. जिच्यासाठी शंकराशी युद्ध करावे लागले ती मूर्ती सापडल्यामुळे त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्याने ती मूर्ती कलाधरास देण्यासाठी आपल्याबरोबर घेतली आणि तो माघारी निघाला. तेवढ्यात ती अदृश्य झाली. या घटनेने त्रिपुरसुराला मोठे आश्चर्यच वाटले. देवासहित प्रत्यक्ष शंकराचा आपण पराभव केला म्हणून त्रिपुरसुराला फार उन्माद चढला. त्यावेळी नारदांनी शंकराची भेट घेतली. ते म्हणाले, महादेवा, आपण चिंतामणी गणेशाची पूजा न करता त्रिपुराशी युद्ध केले म्हणून ही पराभव तुम्हाला पत्करावा लागला. गणपतीच्या वरदानाने त्रिपुराला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्याचा युद्धात पराभव करायचा असेल तर तुम्हालाही गणपतीची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घ्यावेच लागेल. त्यानंतर तुम्ही त्रिपुरासुराशी युद्ध करा, म्हणजे यश तुम्हालाच मिळेल. महादेवांना हे नारदांचे म्हणणे पटले. त्यानंतर महादेवांनी दंडकारण्यातील एकांतात एकाग्रतेने गणेशाची आराधना केली. तेव्हा दिव्य आणि विलक्षण रूपात श्री गजानन प्रगट झाले. दोघांनी एकमेकांना नमस्कार केला. महादेवांनी गणपतीची मुक्त कंठाने प्रशंसा केली. तेव्हा गणपती म्हणाले, हे महादेवा, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. यापुढे संकट समयी तुम्ही ज्या ज्यावेळी माझे स्मरण कराल त्यावेळी त्या संकटाचे निवारण मी करेल. युद्धप्रसंगी माझ्या बीजमंत्राने अभिमंत्रित केलेला बाण तुम्ही त्रिपुराच्या विमानावर सोडा. ती 3ही पुरे एकाच वेळी नष्ट करण्यासाठी हा एकमात्र असा उपाय आहे. ही 3ही पुरे नष्ट झाल्याबरोबर त्रिपुरासूर हा सामर्थ्यहीन होईल. त्याचा नाश करणे तुम्हाला अशक्य नाही. आता मी तुम्हाला माझे सहस्रनाम स्तोत्र सांगतो. या सहस्रनामावलीच्या नित्य पठनाने माझ्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील.
गणपतीने शंकराला आपली सहस्रनामे सांगितली. शंकराने तपश्चर्याच्या स्थानी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. तेथे मनोहर असे देवालय बांधले. त्या परिसरात मणिपूर नामक नगर हे वसले. श्री गणेश सहस्रनाम स्रोताची गणपती ही देवता, गंग हे बीज, पुष्कळ हा छंद, तुड ही शक्ती आणि स्वाहा हे कीलक आहे. गणेश्वर, गणक्रीडा अशा नामाने या स्तोत्राचा आरंभ होतो आणि अनंत नामः अनंत श्री अनंत मुनी संस्थितः अशा नामाने ते पूर्ण होते. पहाटेच ब्रह्ममुहूर्तावर या स्तोत्राचा शांत चित्ताने, एकाग्रताने व भक्तिभावाने नित्यपाठ करणाऱ्या उपासकाला जगातील सर्व प्रकारची सुखे व सर्व प्रकारची दैवी संपत्ती ही प्राप्त होईल. तर सर्व सद्गुणांनी युक्त होईल, त्याचे कल्याण होईल असा श्री गजाननाचा या स्तोत्राला आशीर्वाद आहे. गणपतीकडून त्रिपुरासुराच्या वधाचे रहस्य आणि वरदान प्राप्त झाल्यामुळे शंकरांना खूप आनंद झाला. हे वृत्त कळताच त्रिपुरासुराने युद्धाची जय्यत अशी तयारी केली आणि ते देवांवर चढाई करून गेले. त्या दोघांमध्ये तुंबळ अशी लढाई झाली. तेव्हा शंकरांनी त्रिपुरासुराचा वध करायचा असा निश्चय केला. त्यांनी पृथ्वीचा रथ केला. त्याला सूर्य व चंद्र हे 2 चाके जोडली. ब्रह्मदेव हे त्या रथाचे सारथी झाले. अश्विन कुमार हे रथाश्र झाले. शंकराने मेरू पर्वताचे धनुष्य केले. बाण म्हणून श्री विष्णूंची योजना केली. श्री गणेश सहस्रनामावलीचा पाठ केला. एकाग्र चित्राने एकाक्षर मंत्राचा जप हा केला. विष्णुरूपी बाणाची विधिवत पूजा करून त्यास अभिमंत्रित केले. शंकराने अभिमंत्रित विष्णुबाण धनुष्यावर चढवला. तो त्रिपुराच्या दिशेने सोडला. त्या महातेजस्वी बाणाने त्रिपुरसुराची तिन्ही पुरे एकाच वेळी भेदली. ती जळून भस्मसात झाली. त्या बाणाने मूर्छित झालेला त्रिपुरासूर पुन्हा उठलाच नाही. त्याच्या देहातून निघालेली प्राणज्योत शिवाच्या शरीरात प्रविष्ट झाली. त्यावेळी त्रिपुर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली. त्रिपुराच्या वधाने संपूर्ण त्रिखंडात आनंदाला उधाण आले. इंद्र सिंहासनावरून रूढ झाला. देवता आपापल्या अधिकारानुसार पुन्हा कार्यरत झाले. सृष्टीचक्र पूर्वपदावर आले. शंकराने कार्तिक पौर्णिमेस त्रिपुरासुराचा वध केला. त्यामुळे शंकराला त्रिपुरारी, त्या तिथीला त्रिपुरी पौर्णिमा असेही नाव पडले. या प्रसंगाचे स्मरण म्हणून घरोघरी दीपोत्सव करण्याची प्रथा ही रूढ झाली. मित्रांनो, श्री गणेश पुराण कथाचा पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.